नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण शेंगदाण्याची खमंग अशी सोलापूर स्टाईल चटणी करणार आहोत। चटणीसाठी आपण 1 वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत। 20 ते 25 पाकळ्या लसूण, तिखट आपल्या चवीनुसार आणि मीठ हे घालणार आहोत। सर्वप्रथम आपण कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे तेल टाकून थोडेसे भाजून घेणार आहोत। त्यामध्ये शेंगदाणे भाजले की आपण ज्या लसूण पाकळ्या आहेत त्या घालून घेऊयात। शेंगदाणे आणि लसूण दोन्हीही आपले छान असे भाजून झालेले आहेत। आता शेंगदाणे आणि लसूण भाजलेले आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आपले लसूण आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत। आता आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार आपण तिखट वापरू शकतो आणि त्यामध्येच एक अर्धा चमचा इतकी साखर घालणार आहोत। आता आपण हे जाडसर असं मिक्सरवरती बारीक करून घेऊयात। तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेले आहे। आता आपण हे शेंगदाण्याची चटणी कढईमध्ये घालून त्यामध्ये थोडंसं तेल घालून खमंग कुरकुरीत होईपर्यंत छान परतून घेऊ। जसजसं आपण परतेल तसतसं त्याला कलरही खूप छान येतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आपली चटणी खमंग आणि कुरकुरीत अशी तयार झालेली आहे आणि त्याला कलरही खूप छान आलेला आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।